याला आडकाठी फक्त महानगरपालिका आणू शकतात. नाही, पण त्याच्यामध्ये ना एक म्हणजे जो आता तुमच्याबद्दलचा सगळ्यात मोठा आक्षेप जो आहे तो हा आहे की हे जर सगळं आहे तुमच्या भूमिका की मराठी माणसाच्या बद्दल तुम्ही पहिल्या दिवसापासून पक्ष स्थापन झाल्याच्या बोलताय याच्याबद्दल शंका नाही, तुम्ही हिंदुत्वाच्या बद्दल बोलताय याच्याबद्दल शंका नाही, पण पक्षीय राजकीय भूमिका ज्या तुमच्या आहेत त्याच्यामध्ये इतके 360 अंशामध्ये फरक झालेत की आता तुम्ही हे बोलताय हे काय आज झालेलं आहे का? तरी तुम्ही लोकसभेला पाठिंबा दिला होता. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं तुमचं भाजपच्या बद्दल एकदा पाठिंबा एकदा इतकं टोकाचा विरोध. पूर्ण ऐका. हे जे आहे ना हे काय लॉजिक आहे त्याला? या सगळ्या गोष्टींमध्ये मला ज्या काही गोष्टी त्यांच्याकडनं हव्या होत्या त्यातली एक मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, मी चारही गोष्टी बोललो होतो. त्याच्यानंतर मी ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या महाराष्ट्राबद्दलच्या किंवा काही याही त्यांच्या कानावरती घातल्या होत्या. मी मगाशी तुम्हाला स्पेसिफिक बोललो की 24 ते 25 या दरम्यान ते सगळं बाहेर आलं. त्याच्या आधी काय शिजत होतं कोणालाच काही कळलं नाही. बुलेट ट्रेन आधीपासून आहे, वाढवण बंदर बुलेट ट्रेनचं एक नवीन आलं विमानतळ तिकडे करू, बाकी तर सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही पाठिंबा दिला ते सांगतो. बुलेट ट्रेन हे मी विरोध करतच होतो, बरोबर आहे. पण बाकीच्या ज्या मी गोष्टी मी तुम्हाला मांडीन त्याला बघा ना तुम्ही, मी ज्यावेळेला तुम्हाला सांगेन हे ते कधी बरं त्याच्यामध्ये डेट्स आहेत हा, म्हणजे साल पण टाकणार आहे मी त्याच्यात की हे कधी कधी कुठच्या गोष्टी झाल्यात. मी असं नाही सांगत आहे की अगोदर झाल्या तरी मला आत्ता कळले. प्रश्न असा आहे या सगळ्या गोष्टींमध्ये भारतीय जनता पक्षाबद्दलच्या माझ्या काही भूमिका काही आहेत ज्या विरोधातल्या आहेत, त्या बदलणार पण नाहीत. माझं एवढंच फक्त म्हणणं आहे मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या फक्त तुम्ही नादी लागू नका. बाकी तुम्हाला काय राज्य चालवायचं राज्य चालवा. कोणाला तुम्हाला कोणाला तरी आंदण द्यायचं आहे या सगळ्या गोष्टी आणि ह्याच्यातनं या सगळ्या गोष्टी संपवायच्यात. काय होतं राजीव, या सगळ्या गोष्टींकडे आपण पाहत असतो, आपण एक काय म्हणू त्याला बोळसटपणाने पण पाहत असतो. पण ज्यावेळेला रियालिटी ज्यावेळेला समोर येते ती रियालिटी समोर आल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की हे आपण जो विचार करतो हे खरंच काय त्या पद्धतीने चाललंय का. आणि ज्यावेळेला तुम्हाला काय होतं चित्र हे असं स्पष्ट होत नाही, त्याचे डॉट्स जोडायला लागतात. ते डॉट्स ज्यावेळेला जोडले गेले म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मी ज्यावेळेला ती व्यक्ती आली आणि त्यांनी मला ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यानंतर मी ज्यावेळेला सगळं काढलं, जो आलेख काढला मी तो मांडणारच आहे. तुम्ही तो नीट बघा. हे होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे आणि मराठी माणसाची पण अपेक्षा आहे. पण मला जो प्लॅन दिसतोय मराठी माणूस ते होऊ पण देणार नाही. नाही ते होऊ देणार नाही हे मला मान्य. त्याच्यानंतर पुढे काय गोष्टी घडतील ते सगळं येईलच. जे हिंदीमध्ये थोडीशी चुणूक दिसलीच त्या हिंदीच्या वेळेला. पण माझं असं म्हणणं की काय प्रकारचं प्लॅनिंग सुरू आहे हे आज नाही हो. हा काय विषय आता 2 वर्षातला आणि 4 वर्षातला विषय नाही आहे. हा विषय लॉंग टर्म आहे. आज आपण बोलतो आहोत आणि उद्या जर समजा अजून एक 20 वर्षानंतर ही गोष्ट समजा घडताना दिसली तेव्हा काय करायचं. कारण तेव्हा आम्ही अलर्ट नव्हतो, तेव्हा आम्ही एकमेकांबद्दल आमचेच पाय खेचत होतो. हेच दिसणार ना चित्र. जर समजा तुम्हाला अलर्ट सिग्नल मिळतोय तर मला असं वाटतं की त्या गोष्टींकडे तुम्ही आत्ता बघणं गरजेचं आहे. आणि मी म्हटलं ना मला जे डॉट्स जे सगळे आपण जोडतो हे मला सगळे दिसायला लागले. मी जेव्हा दाखवीन तेव्हा तुम्ही बघा. आता ज्या पद्धतीने आपण युत्या आणि आघाड्यांचं म्हणतो आहोत, आता अशी परिस्थिती आहे ना की आम्ही इतका वेळ न्यूजरूममध्ये असून पण आम्हाला कळत नाहीये की नेमकं कोण कोणाबरोबर आहे. आम्हाला पण पुण्यामध्ये अक्षरशः गुंडांना उमेदवारी दिली गेली आहे आतापर्यंत. मला एक गोष्ट सांगावं, आता अंबरनाथला काय झालं. काँग्रेस आणि भाजप हे एकत्र येताना दिसतात. अकोट पासून सोलापूर पासून काल मुंबई पर्यंत हल्ले होतात, खून होतात. या सगळ्याकडे तुम्ही नेमकं कसं बघताय. लोक चिडलेली आहेत, लोक रागावलेली आहेत, म्हणून रक्तपातापर्यंत गेली आहेत लोक. आता आमचा सोलापूरला एकाचा खून झाला सर्वदेनचा. मग असा महाराष्ट्रामध्ये मी कधी निवडणुका पाहिलेल्याच नाही आजपर्यंत. आता साधारणपणे मी निवडणुका साधारणपणे पाहतोय किंवा अगदी लहानपणापासून मी आमच्या घरामध्ये बघत आलो या सगळ्या गोष्टी आणि जवळून पाहिलेल्या आहेत. साधारणपणे मी पकडा म्हणजे जवळपास 45 वर्ष तर निश्चित बघतोय. हे असं वातावरण निवडणुकीचं मी पाहिलेलंच नाही कधी ना महाराष्ट्राने पाहिलंय. बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का. आपण बॅलेट पेपरवरचं पण वोटिंग पाहिलंय. त्यावेळेचे जे कोणी सत्ताधारी असतील कोणी असतील
हे खूप हंबल असायचे, खूप शांत असायचे, किंवा त्यांनाही एक थ्रेट असायचा, एक भीती असायची की बाबा काही घडू शकतं. आत्ताचे राज्यकर्ते समजा तुम्ही नीट बघितलेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की ह्यांना भीतीच नाही. सर्वसामान्य लोकांना इतकी भीती वाटतेय आपल्या म्हणून आपल्या या एरियातल्या नगरसेवकाविषयी सर कोणी बोलू शकत नाही आता. एक्झॅक्टली ना, म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्यांना भीती नाही. तर ही का आहे? मला हा कॉन्फिडन्स आला कुठून मला जरा सांगा. हा कॉन्फिडन्स नुसता पैशातनं नाही आहेत. मी पैसे फेकले आणि मी मतदार विकत घेतले असे कोणी मतदार नाही आहेत सगळे. मग ह्या मुठभरांवरनं तुम्ही आपण महाराष्ट्राच्या समाजाचं आपण गणित नाही मांडू शकत. प्रत्येक मतदार हा काय विकला जाणार नाहीये. त्याचा एक विचार आहे, त्याचा एक मत आहे, त्याचं एक म्हणणं आहे. मग हा माज येतो कुठून आणि कशातनं येतो? तर जर खात्री असेल मला की मी येणार आहे निवडून, निश्चित निवडून येणार, कळलं का, सगळा बंदोबस्त झालेला आहे, मग त्या मशीनवरचाच कॉन्फिडन्स आहे ना हा. दुसरा कॉन्फिडन्स येतो कुठून मला जरा सांगा. अशा प्रकारची बॉडी लँग्वेज, अशा प्रकारची गोष्ट ही ज्यावेळेला तुम्ही म्हणता की नाही आम्ही निवडून येतो, अशा माझ्याकडे तर अशा 100 गोष्टी आहेत की कोणाकोणाचे कोणाला काय फोन गेले आणि तू काळजी करू नको रे, तू येणार निवडून, या लेवलला सगळं चालू आहे. मतदारांनी तरी मतदानाला काय जायचं? डॉक्टर साहेब पराभव होणारच नाही.